तर मित्रांनो माजने बंदर आपल्या विभागातील पहिलीच बैलगाडी शर्यत आहे. चिखली ते माती बंदर झाली, परंतु आपल्या वावी विभागातली पहिली बैलगाडी शर्यत आणि त्याच्यामधील पहिल्या गटामध्ये पहिला नंबर आणि दुसरा नंबर अनुक्रमे पहिला आणि दुसरा नंबरची गाडी आपल्यासोबत आहे. तर त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की गाडी कोण आहे आणि बैलांची नाव वगैरे काय. तर मानिकेत आहे. मानिकेत काय पहिली गाडी आलेली आहे, काय नाव आहे बैलांची वगैरे? शिवा आणि पाखरे. आणि गाडीला कोणाचं नाव होतं? नैतिक देवदत्त पारंगे. आपला जोड नवीन आहे की आधी नवीनच आहे. पहिल्यांदा केले? आज पहिलीच शर्यत होती बैलांची आणि पहिल्या नंबरचा गुलाल घेतला. तर काय सांगशील, कसं वाटतंय आज? मस्त वाटते. काय दोनच रेषेल मारले आम्ही, मेहनत आमची अजिबात नव्हती. कधीपासून सुरुवात केलेली? दोनच रेषेल मारले फक्त. दोनच रेषेल झाली म्हणजे सुरुवात लेट झाली आपली. आवाज यात्रेला नेलेले बांधूनच होते बैल. ओके, म्हणजे आवाजची यात्रा सुद्धा करून आले आहेत. तर मित्रांनो बघू शकता गावठी बैल आहेत, छोटी छोटी आवाजची यात्रा करून आली आणि आज पहिल्या गटामध्ये पहिला क्रमांक म्हणजे गुलाल प्राप्त झालेले आहेत. तर पुढील नियोजन काय असेल बैलांचं? पुढे आहे आमची दुसरी जोडी आहे, यांना आम्ही हाकलणार नाही. दुसरा मोठा जोड आहे त्यांना. ओके, यांना फक्त आपल्या बंदरासाठी ठेवलेलं आहे का? हा. ओके, तर एक नंबरची जोडी सोबत आपण बोलूया. दुसऱ्या नंबरची जोडी आपल्यासोबत आहे. 2 नंबरची जोडी आहे, काय नाव बाबू? सौवेद रामचंद्र सौवेद रामचंद्र पारंगे. तर काय सांगशील बैलांबद्दल आणि एकंदर नाव काय होतं बैलाचं? सॉरी, बैलांची नाव काय आहेत? ह्याचं पाखरे त्याचं राणा. ही पण पहिल्यांदा हाकलली का? हा पहिल्यांदा आणि या वर्षी सुरू केलेली की आधी हाकलली? या वर्षी. अच्छा, मग काय अपेक्षा आहेत बैलांकडून तुझ्या? तूच मेहनत कोण करतो बैलांची? ओके, तुझं वय किती आहे? माझं 16. शाळेत जाऊन तू बैलांचं सगळं करत असतो. 10वीला आहे का? 11. ओके, कॉलेजला आहे आता आणि कॉलेजवरून आल्यावर बैलांचं तू करतोस. हा मग गाडी हाकला तू बसलेलास? हा. गाडी हाकला पण बसलेला आता? अच्छा, बघू शकता 11वीला छोटा आहे आणि गाडी हाकला. कधीपासून तू गाडी हाकलायला बसतोय? 3 वर्ष. 3 वर्ष झाली, म्हणजे 9वीला असल्यापासून तुम्ही गाडी बघ. खरं तर कौतुक आहे यांच्या वडिलांचं की 9वीला असल्यापासून त्यांना गाडी हाकलायला परमिशन तुम्ही त्याच्या वडील का? पहा इकडे आहे ना. तर 9वीला असल्यापासून हा गाडी हाकलायला बसतोय. खरं तर गाडी हाकलणं म्हणजे थोडं रिस्की काम आहे. तर त्याला तुम्ही परमिशन दिलीत, काय सांगा त्याच्याबद्दल? त्याला एकच शौक आहे बैलगाडीचा, बाकी त्याला कबड्डी कुस्ती काय त्याला कसलं घाबरतो तो. बैलगाडीची खूप त्याला आवड आहे, त्यामुळे त्याला मी सांगितलेलं 10वीला पास झालास तर तुझी हाऊस पूर्ण करणार यावर्षी. तू पास झाला. ओके, म्हणून आज या वर्षी पूर्ण फ्रीडम दिलेला आहे का त्याला? मग पुढल्या वर्षी परत 12वी आहे? नंतर नाही, पुढे वर्षी बंद करणार. म्हणजे फक्त या वर्षी तुला फ्रीडम भेटलेला आहे, ते एन्जॉय करून घे. तर पुन्हा एकदा अभिनंदन तुझं. तर बोला नाद एकच. थँक्यू. महाजने माती बंदरातील तिसऱ्या गटामध्ये दुसरी आलेली आहे ना गाडी? तिसरी आलेली गाडी आहे. नाव काय होतं गाडीचं? धीरज नागवेकर. धीरज नागवेकर. गाव कोणता? वनवली. तर वनवली गावातील मित्रांनो गाडी आहे. पहिलीच शर्यत होती की आधी हाकललेला या वर्षी? पहिलीच आहे या वर्षी या वर्षी हा हाकललेला आहे, पण त्याची पहिलीच. म्हणजे ह्या वर्षातील दोघांची पहिली शर्यत आणि हा गेल्या वर्षी हाकललेला. आणि तो नवीन आहे का बैल? तो कुठून घेतलाय काय? दोन्ही घरचेच आहेत. दोन्ही घरचेच आहेत. तर काय सांगशील, आज पहिली सुरुवात केली आणि पहिलाच गुलाल प्राप्त झाला, तर कसं वाटतंय आज? आज पहिल्यांदा आम्ही इथे हाकलली माती बंदरला. आज आम्हाला सर्वांना अभिमान वाटते की मजा वाटते. आमच्या सर्वांची मित्रमंडळी आम्ही आहोत वनवलीतले आणि आम्हाला सर्वांना अभिमान वाटते. आज आम्हाला पहिलाच गुलाल भेटला, पहिलाच बंदर आणि पहिलाच आम्हाला गुलाल भेटला. सुरुवात चांगली झाली आमची. तर पुढे काय नियोजन असेल अजून? पुढे आता आम्ही चांगली मेहनत घेऊन आम्ही पुढे प्रयत्न करू, चांगले 1 नंबर मध्ये बसायचे. हा, बैलांची नाव काय आहेत? लाल्या आणि त्याचं कल्याणी. ओके, तर अभिनंदन तुमचं आणि पुढील शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बोला नाद एकच. मित्रांनो, महाजने माती बंदर आपल्या विभागातील पहिली बैलगाडी शर्यत आहे आणि त्याच्यामधील कितवा गट होता का? चौथा गट होता. चौथ्या गटामध्ये किती आलेली? पहिली बसलेली गाडी आहे. तर नाव काय होतं गाडीचं? प्रणव मनोहर पारंगे, महाजने. महाजण्यातलीच गाडी होती. अभिनंदन प्रथमतः तुमचा. तर काय सांगशील, पहिलीच सुरुवात केली आणि गुलाल प्राप्त झालेला आहे, तर कसं वाटतंय आज? आज खूप आनंद झालेला आहे. पहिल्यांदाच गाडी काढली आणि पहिलाच गुलाल. गेल्या वर्षी तेही 4-5 गुलाल घेतले होते सीझनचे, ते पण पहिलेच. गेल्या वर्षीचा जोड आहे की काय? गेल्या वर्षीचा जोड आणि नवीनच बैल आहेत दोन्ही पण. म्हणजे हा गेल्या दुसऱ्या वर्ष ह्यांचा. ओके, काय नाव आहेत बैलांची? पांड्या आणि तो कालू. पांड्या आणि कालू. तर अजून पुढे काय नियोजन आहे? म्हणजे आज बैलांकडून थोडी अपेक्षा वाढलेली असेल, तर वाढले असेल. आता पुढल्या वेळेला 4थ्या गटात 5व्या गटात अशी अपेक्षा वाढत जाते. हळूहळू आपल्याला वर जायचं आहे. जर अजून म्हणजे मेहनत कधीपासून चालू केलेली बैलांची? मेहनत ही आता 15 दिवस झाले असते. ओके, 15 आवासला वगैरे नाही? आवाज येणार नाही रे जोडी.
आणि ड्रायव्हर कोण बसले तू? ड्रायव्हर मीच बसलो होतो. तर काय सांगतील म्हणजे फिरायला वगैरे कितवा गेला आणि पहिलाच टर्न मारला ते. हा आणि मग कोणी ओव्हरटेक मारलं का पुढे? मला कोणीच ओव्हरटेक मारलं नाही. पहिले काला बैलाच्या अंगावर गाडी आलं का तो चालतो. ओके ओके चालेल. आणि अजून काय सांगेल म्हणजे हा विजय आज जर तुला गुलाल मिळालाय तर कोणाला समर्पित असेल हा गुलाल? डेडिकेट कोणाला करणार हा मालकाला गुलाल? विचार. हा गुलाल भेटलेला असता तुम्हाला पहिली शर्यत तर कोणाला समर्पित असेल हा गुलाल? कारण मेहनत करतो. हा मेहनत माझे पप्पा स्वतः करतात, मनोहर पारंगे. मी स्वतः मेहनत करतो इकडे इकडे बघा. आणि स्वतःच्या हिमतीने तार पाय घालून त्यांची सेवा करतो. तुमचं वय किती आहे? माझा 48. 48 वर्ष. तुम्ही पण गाडी हाकलायला बसायची का पहिले? हो पहिले बसायचो पण आता नाही बसत. आता माझं हा अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बोला ना आज एकच एक सेम गट होता चौथा. नाही ना आपली पहिल्या गटात होती. ओके. हा नवीनच बैल आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या महाजनाई मातीबंदर बैलगाडी शर्यतीमध्ये जो पहिला गट धावून आला त्याच्यामध्ये गुलालाचे मानकरी झालेले आपल्यासोबत आहेत. नाव काय दादा? आशिफ प्रफुल्ल पारंगे. आणि कितवं गाडी बसली आपली आज? पहिलीच बसलेली आहे पण पहिल्या गटामध्ये पहिली गाडी बसलेली आहे. तर काय सांगतील, सुरुवात या वर्षीची केली का? नवीनच सुरुवात आहे बैलाची. ओके. एकदम किती दाती बैल आहे? 6 दाती झाला आता. आता 6 दाती झालेला आहे. आणि या गाडीची मालकीन म्हणजे मुलगी आहे, पण तिला इतकी हौस आहे की गाडी कुठं बसू ती गाडीच्या पाठी जाणारच नाही. आता ती 2 वर्षाची आहे फक्त. अच्छा. तर ती पाहिजे होती आता आता खरं पाहिजे तर. होती ती बोलली असती. तर काय सांगशील, सुरुवात आपली गुलालाने झाली तर कसं वाटतंय आज? आज नवीनच बैल आमच्या शांताराम पारंगे नवीनच बैल घेतला आणि त्यांना गुलाल भेटला आणि चांगली धावली, अंतरात धावली गाडी. त्यामुळे ते पण खुश आहेत आणि मी पण खुश आहे. मी ड्रायव्हर असतो या गाडीवर, पण आज लगातार गाड्या असल्यामुळे बसलो नाही गाडीवर. तर तुम्ही बैलाची पारख तुम्ही केलीत का? हो. कुठून घेतला बैल? बैल पुण्यातून घेतला कानप चेडीतनं. तर ते मला बोलले काय हा बैल फायनल पर्यंत पळायला पाहिजे, अशी तुम्ही त्याची सेवा करा. त्याची मेहनत घेतली हो, पाहिजे आपण हो. आणि तुम्ही घेणार घेणार म्हणजे जर तुमच्याकडेच फायनलला पळेल की दुसऱ्या? नाही ना, आमच्याकडेच पळायला पाहिजे. अच्छा, म्हणजे तोपर्यंत ठेवणार तुम्ही? तुम्ही 100%. ठेवणार आम्ही, ठेवणार 100%. तर त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. आम्हाला पण ह्याचं नाव काय? बैलाचं नाव काय? पिंट्या. आणि याच्या जोडीचा? तो तिकडे आहे. ओके. हा, टोक्या. तर आम्ही पण अपेक्षा करतो की आपल्या तुमचं नाव काय? शांताराम पारंगे यांचा पिंट्या बैल सुद्धा काही वर्षांनी आपल्याला फायनल मध्ये बघायला मिळेल म्हणजे अशी अपेक्षा करतो अपेक्षा. आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. तर अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, गट क्रमांक 2 मध्ये पहिली आलेली गाडी आहे. बाबा नाव काय होतं गाडीचं? जनार्दन किसन रसा. कोणतं गाव? उमटे. उमट्यातली गाडी आहे. तर काय सांगाल, सुरुवात आपली गुलालाने झालेली आहे. हो. कसं वाटतंय आज? आता मी एकदम आनंद वाटतो. आणि आपला जोड आपल्याकडे कधीपासून आहे? हा आता ह्या वर्षीच घेतलेला आम्ही. कुठून घेतला? हा माणगावरून आणलेला आहे. ओके, मानगाव. आम्ही जोडी होती की तुम्ही तयार केली? तयार केली. तुम्ही तयार केली तयार का? केली. तयार शिकवण देऊन. हो हो तर कसं वाटतंय, आपल्या मेहनतीचं फळ आज मिळालेलं आहे आपल्याला? हो हो हो. काय नाव आहेत बैलांची? एकाचं नाव गोकुळ आहे आणि कोणता? हा गोकुळ हा, आणि त्याचं नाव गोलू. गोकुल आणि गोलू. गोलू. तर मित्रांनो बघू शकता, नावं सुद्धा अतिशय सुंदर आहेत. तर आज दुसऱ्या गटामध्ये पहिली गाडी आहे. तर पुढे अजून बैलांकडून काय अपेक्षा आहे आपल्याला? नाही पुढे आम्ही सोडणारच गाड्या नाही. म्हणजे अजून अपेक्षा आहे का कोणत्या गटापर्यंत या वर्षी धावली पाहिजे? ती त्यांच्या इच्छेने जिथपर्यंत जाते तिथपर्यंत सोडू द्या आम्ही. ओके, फक्त आपल्याला गुलाल मिळाला पाहिजे. हो, बस. ओके. तर दादा काय सांगेल आजच्या विजयाबद्दल एकंदरीत? आज विजयाबद्दल एकंदरीत मला थोडा यायला उशीर झाला, परंतु आम्हाला विश्वास होता की आमची गाडी नंबर बसेल. आम्हाला गॅरंटी होती बैलाच्या आमच्या म्हणजे खाण्यापिण्यावरून किंवा त्याच्या बाळगण्यावरून. आमची अशी अपेक्षा आहे की याच्या पुढे गाडी आम्ही 10व्या 12व्या किंवा 10च्या पुढेच म्हणा. आणि अशी आमची आता अपेक्षा आहे. बघायला गेलं तर आपल्या गटामध्ये म्हणजे आता आपली गावठी बैल आहेत, परंतु आता कर्नाटकी पॅटर्न चालू आहे, त्यामध्ये आपली गावठी बैल धावतात. त्याबद्दल काय सांगतो? आमचं तो म्हणणं आहे की जो कर्नाटकी पॅटर्न येतो त्यावेळी आमची अशी इच्छा आहे की कर्नाटकी पॅटर्नला आपण आपल्या गावठी बैलांकडून कसे उत्तर देऊ, ही आमची जास्त अपेक्षा आहे. की गावठी कुठं कमी पडलेलं नाहीये, ते आम्हाला दाखवून द्यायचं आहे. कर्नाटकी आणि गावठीमध्ये किती डिफरन्स आहे ते आम्हाला दाखवून द्यायचं आहे. तर पुढे सुद्धा तुम्ही असेच गुलाल प्राप्त व्हा अशी शुभेच्छा देतो आणि आताच्या विजयासाठी अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, गट क्रमांक 5 मध्ये दुसरी आलेली गाडी आहे आपल्यासोबत. नाव काय होतं? सुरेंद्र चिंतामण शिपाई.
वेऊल भेरशातील गाडी आहे. गेल्या वर्षी पण सतत नंबर मध्ये होती. गेल्या वर्षी किती नंबर झाले? 6 नंबर झाले. 6 वेळा नंबर प्राप्त झालेली आणि या वर्षी सुरुवात आजचीच आहे ना? आज सुरुवात आणि पहिली शर्यत आणि गुलाल प्राप्त झाले आहेत. तर मालक आहेत आपल्यासोबत. काय सांगाल, कसं वाटतंय आज? कसं वाटतंय? चांगलं वाटतं. पहिली शर्यत आणि गुलाल प्राप्त झाला. अपेक्षा होती का आज? हो, अपेक्षा होती आज. तर पहिली शर्यत आणि गुलाल अपेक्षा होती का? हो, अपेक्षा होती आज. तर कधीपासून मेहनत चालू केलेली? मेहनत यात्रेपासून चालू केली. तर मित्रांनो, आवासी यात्रा करून आले. बघू शकता एकदम गावठी जोडणं आहे. आणि ड्रायव्हर होता आपल्यासोबत, आपल्या गाडीवर सुबोध थले. आणि किती जोड्या अशा होत्या की ते कर्नाटकी बैल असतील त्याच्यामध्ये आपल्या गटामध्ये? त्याच्यामध्ये कर्नाटकी किती बैल होते? कर्नाटकी 6 गाड्या होत्या. 6 कर्नाटकी जोड होते. त्याच्यामध्ये आपली गावठी जोडणं गुलाल प्राप्त झाले. तर एक काय सांगाल, कारण सध्या कर्नाटकी पॅटर्न चालू आहे. आता बैलांकडून अपेक्षा होतीच आणि ते त्याही मिळून दिले मला. आणि पुढे काय अजून काय अपेक्षा आहे बैलांकडून? अजून ते 10वे-12वे गटापर्यंत पलतील अशी अपेक्षा आहे. ओके, तर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि आजच्या विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन. बोला ना, आज एकच पुढे. तर मित्रांनो, तिसऱ्या गटामध्ये द्वितीय क्रमांक आलेला गाडी आहे आपल्याकडे. नाव काय दादा? अभिषेक आनंद तांबडकर, सोडकोले. तर प्रथमतः अभिनंदन तुमचं. पहिलीच शर्यत होती? पहिलीच शर्यत. हा, म्हणजे पहिलीच असेल, कारण आपल्या विभागामध्ये पहिलीच शर्यत झाली आहे. तर काय सांगाल, पहिलीच शर्यत आणि गुलाल प्राप्त झालेला आहे. खूप अभिनंदन वाटतंय. जोड कधी केला? जोड झाले 2 वर्ष झाले. आणि तो आता घेतला गेल्या वर्षी. याचं नाव काय आता घेतला? कोणाकडून घेतला हा? मयूर गोंड, पंचापूर. ओके. हा. आणि हा जुना हा पिंट्या घरचा. हा, याच्या आधी हाकलले आहे का? नाही हाकलला नाही. यांची दोघांची पहिलीच पहिलीच शर्यत दोघांची. ओके. तर आज अपेक्षा होती का गुलालाची? एवढी वाटत नव्हतं आज अपेक्षा नव्हती. म्हणजे कसं आज जरा हे झालं होतं, नर्वस होतं, पूर्ण नर्वस होतं. 15 दिवस फक्त खाना घातलेलं झालं आणि तयारी पण तयार नव्हती. ओके. म्हणजे अपेक्षा नसताना आपल्याला गुलाल मिळालेला आहे. परंतु यापुढे कंटिन्यू गुलालात राहावा अशी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि नावं काही बैलांची? हा पिंट्या हा, आणि तो राजा. पिंटे आणि राजा. तर हे आमचा गुरुवर्य दत्तराम म्हात्रे. तर अभिनंदन. काय सांगाल आजच्या फायनल शर्यती? सम्राट. शर्यत म्हणजे यांना सांगत होतो आजचा दिवस जरा आपली एक शर्यत जाऊ दे. बैल आपले अजून ह्याच्यामध्ये नाही, भरामध्ये नाही आलेत, पण ते ऐकत नाही, पोरं ऐकत नाही. तर चला बोलू, तुमची इच्छा हौस असेल करूया. हा हौस करूया. पण माझा पण तुमच्या पाठी सगळा सपोर्ट असेल. ओके. तर अभिनंदन तुमचं सुद्धा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. बोला ना, आज एकच बैलगाडी शर्यत. तर मित्रांनो, गट क्रमांक 6 मध्ये किती आलेली गाडी? 2 नंबर आलेली गाडी आहे, विराज ठले. तर काय सांगशील, आज सुरुवात केली बैलगाडीची? आज पहिलीच शर्यत होती. हा बैल नवीन हाकलला आज पहिला. नवीन आहे पाखऱ्या. आणि आपला हुकमी एक मुंडा आहे. गेल्या वर्षी कंटिन्यू गुलालात असलेली गाडी, परंतु यावर्षी नवीन जोड असल्यामुळे जरा खालून सुरुवात केली. तर काय सांगशील? तो पहिला हाकलला, हा, त्यामुळे खाली लावली गाडी. आता पुढे बघू, पुढे काय अपेक्षा आहे अजून बैलांकडून? आहेत कुठल्या गटापर्यंत जाशील यावर्षी? यावर्षी तर तरी- आपण क्वार्टर प्री क्वार्टर क्वार्टर ती रेंज यंदा पण धरणार बैल. एवढा विश्वास आहे. हा. तर हा, या बैलाची खरेदी कुठून केली? हा इथून श्रीगावरून घेतलेला. 3 वर्ष झाली आपल्याकडचा आहे. 3 वर्ष म्हणजे तूच घडवलेला आहे समजाचा बैल. तर अभिनंदन तुझं आणि पुढील शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, गट क्रमांक 7 मध्ये पहिली आलेली गाडी आहे. नाव काय होतं? कुणाला अजय पाटील, गाव कोणता? कुरू, अच्छा. तर आजच मथुर आणि लाल्या. मथुर आणि लाल्या सुरुवात आजच केली की आधी हाकललेली? गेल्या वर्षी हकलली होती, पण गेल्या वर्षी जरा आम्ही कमी हकलली होती, म्हणजे कमी बंदर मारले होते. सुरुवात आम्ही बेलीतून केली. तेव्हा पहिल्या गटात जरा वरच्या गटात टाकली होती गाडी, पहिली असून पण वरच्या गटात टाकली होती. पण बैलांचं एवढं आम्हाला यश दिलंय बैलांनी, अजूनपर्यंत एक पण बंदर फेल गेलेला नाही. सगळ्या बंदरात नंबर मारलेला या आहे. वर्षीची पहिली शर्यत? यावर्षी दुसरी. चिखलीला 10व्या गटात होती, तेव्हा तिसरी बसली. आणि आता 7व्या गटात आमची पहिली बसली. म्हणजे गुलालाची हॅट्रिकला चान्स पुढल्या बंदरात तुम्हाला आहे, नक्की आहे, नक्की आहे. गेल्या वर्षी हॅट्रिक मारलेला आहे आम्ही. ओके. तर यावर्षी बघूया आता देवाच्या कृपेने. जोड कधी केला हा तुमच्याकडे? गेल्या वर्षीच केलेला आम्ही. आणि कुठून घेतलाय? आपल्याकडला आहे की कर्नाटकी? नाही आपल्या इथलं गावातलाच बैल आहे.
दोन्ही पण नवीनच आहेत. ओके, म्हणजे ह्या वर्षी अजून का बैलांकडून काय अपेक्षा आहेत? कोणत्या अपेक्षा गटापर्यंत? म्हणजे देवाच्या कृपेने चांगले चालून दे, गुलालात राहून दे, बस एवढीच अपेक्षा आमची. ड्रायव्हर कोण बसलेला? ड्रायव्हर आमचा ऋतिक पाटील आणि आमचा आत्ताचा मुलगा हा बघा. दोघं जण. दोन ड्रायव्हर होते. नाव काय तुझं? ऋतिक पटेल आणि आपलं? अविनाश घरत. अविनाश घरत. तर काय सांगशील आजच्या शर्यतीबद्दल आणि एकंदरीत बैल कसे? बैला चांगले बोलाले. कितवा टर्न वगैरे? पहिलाच आणि एक टर्न झाला. बंदर कसं आहे? बंदर पण चांगला आहे. ओके आणि महाजनातले लोक सपोर्ट करतात म्हणजे चांगलं आहे सगळं. ओके. आणि एकंदरीत शर्यतीचं आयोजन वगैरे काय कसं आहे? उत्तम उत्तम छान वाटलं, मस्त आहे. बंदर पण चांगलं केलेलं आहे. सुरुवात पण बंदराची सुरुवात चांगलं बंदर बनवलं. आम्ही बघून आलो, बंदर चांगलं आहे. अशीच पुढे पण चांगलं आहे. नियोजन खूप छान आहे, आयोजन खूप छान आहे. असंच पुढे बंदर आम्ही गाड्या ठेवाव्यात अशा अपेक्षा आमची. तर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी खूप खूप थँक्यू शुभेच्छा. थँक्यू. तर बोला नाद एकच. तर मित्रांनो, गट क्रमांक 8 मध्ये पहिली आलेली गाडी आहे आपल्यासोबत. नाव काय होतं गाडीचं? संदेश पाटील, जयेश पाटील. संदेश पाटील आणि जयेश पाटील, दोन भावांची गाडी आहे. तर काय सांगशील, आज सुरुवात केली आणि पहिलाच गुलाल प्राप्त झालेली आपली गाडी. आमचे खूप आनंद झाला आणि आमचे नियोजक भाई शेठ पाटील यांचा खूप आधार होता आम्हाला. आणि यंदा जोडी पण आपली नवीन आहे. त्या नवीन जोडीबद्दल काय सांगशील? नवीन जोडी यंदा आहे, थोडा करंट आहे बैलांना, व्यवस्थित धावतात. आणि नवीन जोडी कुठून खरेदी केली काय? चाकणवरून घेतला आणि आता मुजीब शेठ पैकी. म्हणजे हा बैल गेल्या वर्षी खूप हा, गुलाल प्राप्त 3 झालेला आहे. 4 वर्ष आमच्याकडे आहे, तो 4थं वर्ष आहे. नियोजन किंग भाई आहे. भाई काय सांगेल आजच्या शर्यतीबद्दल आणि बैल आजच्या शर्यतीमध्ये चांगलं झालं. आज आमचा खोलंबा बराचसा झाला होता, पण नशिबाने देवाच्या कृपेने आमच्या जोडीने पहिला नंबर मारलाय, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे. बैलांची नावं काय आहेत? आदिरा आणि शिवा. तर या वर्षी बैलांकडून अजून काय अपेक्षा आहे? म्हणजे कोणत्या गटापर्यंत आपली गाडी धावेल? अपेक्षा कोणत्याच गटाची नाही, फक्त एवढीच अपेक्षा की ज्या गटात जाऊ त्या गटात आम्हाला गुलाल मिळवते. बाकी अपेक्षा काहीच नाही. बसलेला आज? ड्रायव्हर आज मनीष चेरकर अंदोशी आणि स्वराज पाटील चिंचोटे. ओके. त्यांची ताई पण खूप साथ केली. ताई पण जीवाचा पण लावला आणि आमची गाडी विनर करून दिली. आणि आपल्या विभागातील पहिलीच शर्यत आहे. तर हे एकंदरीत बंदर आणि नियोजन कसं आहे, आयोजन? मंदर तर दरवेळी चांगला असतो, तसंच त्याचप्रमाणे यावेळीही चांगलं आहे. आणि नियोजन त्यांचं चांगलंच असतं प्रत्येक वेळी. फक्त काय आता पब्लिकने साथ दिल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होतं. फक्त काय होते, पब्लिक घाई करते, त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो. त्यामुळे पब्लिकने थोडी साथ दिली तर गाड्या त्यांच्या नियोजनाप्रमाणे चांगल्याच होणार. तर अभिनंदन पुन्हा एकदा आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर बोला नाद एकच. तर मित्रांनो, गट क्रमांक 7 मध्ये दुसरी आलेली गाडी आहे. हो, नाव काय होतं गाडीचं? नरेश श्याम मित्र, कोणतं गाव? मालूम. मालुंगे. तर प्रथमतः अभिनंदन तुमचं सर्वांचं. धन्यवाद. आणि आजच शर्यतीला सुरुवात केली या वर्षाची की चिखली मातेबंदर झालेली ती गाडी हाकलली? दुसऱ्यांदा एकदा सारळला हाकललेली, अच्छा. तेव्हा हा नव्हता, दुसरा बैल लावलेला. तेव्हा काय नंबर आलेला का? नाही, तेव्हा 4थी का 5वी आली. ओके. तर म्हणजे गुलालाची सुरुवात आजपासून तुमची झालेली आहे खऱ्या अर्थाने या वर्षाची. बाटात वाटत पहिली आणि गाडी आपली बंदराला असते का नेहमी? ओके. म्हणजे गुलालाची सुरुवात या वर्षी झालेली आहे. तर काय सांगशील, पहिलाच गुलाल भेटला? काय नाही, मेहनत जास्त घेतली यावर्षी. मेहनत आमची 99%, फक्त नशीब साथ देत नाही. कधी बैल जाते, कोण गावातली काय करते त्याचा भरोसा नाही. याच हिशोबाने आहोत पुढे. तर मित्रांनो बघू शकता, किती वय आहे तुझं? माझं 15. 15 वर्ष, म्हणजे जवळ 9वीला आहेस तू. हो. तर मित्रांनो 9वीला आहे आणि समज भाग येते त्याला. त्यांनी विधान काय केलं, नशीब मेहनत 99%, 1% नशीब. तर अत्यंत सुंदर असं विधान केलेलं आहे, कारण 9वीला आहे आणि एवढी समज आहे त्याला. आणि अजून एक तो बोलला की जर आजूबाजूचे लोक जर वाईट नजरेने बघत असतील तरी सुद्धा आपल्याला ते लागतं. तर काय सांगशील, आता मेहनत तर तुझी आहे, तर यावर्षी कोणत्या गटापर्यंत तुला जायचं आहे? यावर्षी क्वार्टर तर 15तली पाहिजेच. यावर्षी फायनल पण भाटातली ट्राय करू. जर ओके. बैल जर हा साथ देत असेल तर त्याला फायनलच्या हिशोबाने येऊ. आणि या किती वर्ष आपल्याकडे जोड आहे? दुसरा का पहिला? दुसरा वर्ष. आणि जोड कुठून केला, कर्नाटकहून आणला की आपल्याकडले आहे? हा 40 गावचा बैल आहे, हा कर्नाटक. ओके. 40 गाव म्हणजे इकडे जलगाव साईडला. ओके. आणि बैलांची मेहनत पण हाच करतो का? नाही, एक आहे, 2 मालक आहे. ओके. आणि आजच्या शर्यतीचं नियोजन कोणी लावलेलं? तर बर्थडे बॉय, काय नाव तुझं? निहाल समीर मंडकर. तर बर्थडे तुझा आहे आणि बैलांनी गुलाल मिळाला, म्हणजे तुला एक प्रकारे बर्थडे गिफ्ट मिळालेलं आहे. तर काय सांगशील याच्याबद्दल?
खूप आनंद होतोय गाडी लागली तर. आणि मग बर्थडेची पार्टी आता जोरदार होणार का? रात्री डबल धमाका आहे. डबल धमाका आहे मित्रांनो, आपल्याला इन्व्हिटेशन आलेलं आहे. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. आणि एक बैलांची नावं काय आहेत आपल्या? त्याचा शिवा आणि याचा हरणे. शिवा आणि हरण्या. तर मित्रांनो 9वी आता वय वर्ष 15 आहे आणि त्याला खूप कॉन्फिडन्स आहे बैलांवर. यावर्षी फायनल मध्ये बैलगाडी आपली आली पाहिजे. तर त्यासाठी तुला मित्रा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि एक सांगतो की बैलगाडी शर्यतीचा नाद तर कर, परंतु तुझं शिक्षण पूर्ण कर, कारण शिक्षणाशिवाय दुसरं पुढे काहीच नाही आयुष्यात. कारण बैल तुझ्या आज आहेत, उद्या तुझ्या सोबत नसतील, पण शिक्षण जर असेल तर तुझं करिअर पहिलं कर आणि हा नाद कर. तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. बोला नाद एकच. मित्रांनो गट क्रमांक 9 ना, 9 मध्ये तृतीय क्रमांक आलेली गाडी आहे. नाव काय समजा? शंकर पांडू कैलासवासी शंकर पांडू पाटील कारले. तर मित्रांनो गेल्या वर्षी सांगायचं तर जोडी कंटिन्यू गुलालामध्ये आहे. गेल्या वर्षी 22 वेळा गुलाल प्राप्त झालेली गाडी आहे. आणि या वर्षी सुद्धा चिखली मातीबंदर येथे तृतीय क्रमांक आणि आज सुद्धा तृतीय क्रमांक आलेला आहे. आणि पुढली जी शर्यत कुठेही असेल तिथे तुम्हाला हॅट्रिक साठी संधी आहे. तर त्यासाठी प्रथमतः शुभेच्छा देतो. आणि एकंदरीत बैलांची खरेदी कधी झाली आणि कधीपासून तुमच्याकडे जोड आहे? हा घरीच होता आमच्या. हा सोन्या नोटबंदी कालात घेतला 2016ला. जेव्हा नोटबंदी खाता आलं हा, तेव्हा एका नंदीवाल्याकडून वासरू घेतलेलं आहे 15,100ला. ओके हा, आणि हा ढवरवरून तिसऱ्या वर्षी घेतला 45,000 रुपयाला. ओके. मया मग या वर्षी काय अपेक्षा आहेत बैलांकडून तुम्हाला? अपेक्षा असं काय नाही, वरती म्हणजे सतत आम्हाला गुलाल पाहिजे बस, बाकी विषय काय नाही. कुठेही असू दे, फक्त कुठेही गुलाल असो, चालतोय. कुठेही फक्त गुलाल आमचा महत्वाचा आहे. ओके. हा, आणि आजच्या विजयाचं श्रेय कोणाला देणार तुम्ही? आमचा काय अनिकेत नाईक. काय सांगशील? किती वर्ष तू ही गाडी हाकलतोस? 3 वर्ष. 3 वर्ष सलग. ओके. आणि आजच्या शर्यतीचं एकंदरीत नियोजन कसं वाटलं आज? आज नियोजन अचानक बेत झाला, त्याच्यामुळे आणले आम्ही, काल रात्री बेत झाला म्हणून. ओके. आणि महाजने कमिटीने जी बैलगाडी शर्यत आयोजित केले त्यांचं आयोजन आणि एकंदर बंदर एक नंबर कसं- नियोजन होतं आयोजन ते. चांगलं आहे. चांगलं. अगदी एकदम आणि systematic बंदर आणि कसं आहे आपल्याला बंदर? आवडलं. बंदर पण सुंदर आहे खूप. ओके. तर पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बोला नाद एकच. बैलगाडी शर्यत. क्रमांक 9 मध्ये मित्रांनो प्रथम क्रमांक आलेली गाडी आहे. नाव काय दादा? ध्रुव रुपेश शिंदे. उसरची गाडी आहे मित्रांनो. गेल्या वर्षी कंटिन्यू गुलालामध्ये होती गाडी आणि या वर्षी जरा बैल नवीन घेतलेले आहेत. तर काय सांगाल? नवीन बैल आहेत आणि नवीन पहिली शर्यत आहे. काय सांगाल, कसं वाटतंय आज? आम्हाला मस्त वाटतंय. आणि नवीन खरेदी कुठला बैल आहे? नवीन शिरगाववरून आणलाय. पहिलीच शर्यत आहे त्याची. पहिलीच शर्यत आहे. काय सांगाल? पहिलाच एक नंबरचा गुलाल केलाय त्याने आज. अपेक्षा होती आज बैलाकडून? सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या त्यांनी पहिल्याच फेऱ्याला. 2 फेऱ्याने डायरेक्ट गाडी हाकली आणि पहिल्याच गुलालात मानकरी आहे. तर रुपेश इकडे ना. रुपेश गाडीवर ड्रायव्हर होता. काय सांगेल, कसे धावले आज? छान धावले बहीण. रुपेशचं सांगायचं मुंबईला असतो कामानिमित्त, परंतु बैलगाडी शर्यतीसाठी दर संडेला येत असतो. तर यावर्षी काय आहेत बैलांकडून अपेक्षा? काय अपेक्षा नाही, फक्त गुलालात राहायची एवढी अपेक्षा बस. तर बाबा आहेत आपल्यासोबत, एक जुने जाणते गाडीवान आहेत. तर काय सांगाल आजच्या शर्यतीचं एक आयोजन कसं वाटलंय मस्त मस्त. माजनेकरांचं? माझं तर मस्त वाटलं. गाड्या वेळी आधी सुटत जात नाही, व्यवस्थित उभ्या राहतात. बघायला गेलं तर पहिल्या काळामध्ये तुम्ही सुद्धा हो, एक तेव्हा अशाच गाड्या आम्ही हाकलतो. नामांकित बैल गाडीवान होते. तर काय सांगाल आताची शर्यत आणि जेव्हा तुम्ही गाडी हाकलत होतात तेव्हाची शर्यत, काय फरक काय जाणवतो? आता बराच फरक वाटतोय, पण आजचा चांगला आहे, पहिल्यासारखाच वाटतंय. तुम्ही आता गाडी हाकलायला बसणार का? नाही आता निवृत्ती घेतली का? ओके. तर पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. आणि एकदा बैलांची नावं सांगा. सोन्यानं बाजी सोन्या आणि बाई. तर अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बोला नाद एकच. बैलगाडी शर्यत. मित्रांनो महाजने बातीबंदर बैलगाडी शर्यत 2025. तर यामध्ये प्री क्वार्टर जो गट सुटला होता त्यामध्ये प्रथम क्रमांक म्हणजे जवळजवळ सुट्टा निकाल लावलेला आहे, ते म्हणजे जगदीश मात्रे तल यांचा प्रथमतः अभिनंदन. थँक्यू. आणि मोडील होतं. आणि चिखली मातीबंदर येथे सुद्धा जगदीशचा 3रा क्रमांक आलेला. तर कंटिन्यू म्हणजे गेल्या वर्षी जवळजवळ 17 नंबर गुलाल प्राप्त गाडी आहे आणि यावर्षी सुद्धा सुरुवात धमाकेदार झाली. तर जगदीश काय सांगशील? काय नाही, यंदाचं नियोजन सगळं ओके एकदम, म्हणजे खाणं पिणं त्यांना पोटभर आणलंय सगळं, त्यामुळे चांगले बैल पालतात. यावर्षी कधी सुरुवात केली प्रॅक्टिसला? या प्रॅक्टिसला झाला 1 महिना झाला, म्हणजे चालू केलेला. तर आम्हाला आज अपेक्षा होती गाडी आपली क्वार्टर सेमी पर्यंत क्वार्टर सेमीलाच होती, पण ठेवली नाही ते प्रभूचं ना फोन ठेवली नाही. म्हणजे नाही, ते आम्ही टाकलेली क्वार्टरला, पण त्याही वाटतं नाही सांगितलं आम्हाला क्वार्टरला नाही, फ्री क्वार्टरला ठेवतो.
तर नक्कीच आपल्याला ही गाडी पुढल्या वेळेला नक्कीच क्वार्टर सेमीला क्वार्टर सेमी ठेवू आपण. आणि आज ड्रायव्हर कोण होते? प्रणित आणि कुणाल तर त्यांच्याबद्दल काय सांगशील? हे दोन्ही एकदम चांगले ड्रायव्हर, दोन्ही काय टेन्शन नाही त्यांच्याबद्दल, काय सांगायला त्यांचं काय हेच नाही. आणि बैलांची नावं काय? हरण्या आणि राजा आणि हारण्या. राजा आणि हरण्या. तर काय अपेक्षा आहेत अजून बैलांकडून? आता अपेक्षा बैल धावतील तसं बघू आता पुढे पुढे काय करतील ते. ठीक आहे, तर पुन्हा एकदा अभिनंदन तुझं आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बोला ना एकच बैलगाडी. तर मित्रांनो, मुरली ग्रुप देवघर आमच्या माजने मातीबंदर बैलगाडी शर्यतीमध्ये 12व्या गटामध्ये पहिला नंबर आलेला आहे. तर प्रथमतः मयूर अभिनंदन तुझं. आणि सांगायचं म्हणजे मागच्या शर्यतीमध्ये सुद्धा आपली गाडी पहिला नंबर आलेली, म्हणजे पुढची जी शर्यत होणार आहे तिथे मयूरच्या गाडीला हॅट्रिकचे चान्स आहे. तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि काय सांगेल आजच्या विजयाबद्दल? आजचा विजय म्हणजे नेहमी लोकांना वाटतं पहिलं जाते गाडी आणि पहिली येते असं व्हायचं. आज आम्ही शेवट सुटलो, तिसरा टर्न केला आणि पहिला आलो. म्हणजे जे काय होतं ते सगळ्यांची तोंड आपल्या ह्यांनी बंद झालेली आहे. तसं नाही बोलताना पण एक असं होतं की बाबा पॅटर्न आहे की ही पहिली जाते पहिली येते. पहिली जाऊन पहिली येण्यामध्ये सुद्धा बैलांची कसरत आहेच ना, ते कारण पाठचा येऊन टाकू शकतो आपल्याला. बरोबर. आज आपण तिसरा टर्न केला, मधल्या टप्प्यात चौथे होतो आणि रेषेवर पहिले आलो. तर अभिनंदन पुन्हा एकदा आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. बैलांची नावं काय आहेत? हा काळू आहे आणि आपला तो मुरली आहे सफेद. ओके, अभिनंदन पुन्हा एकदा. बोला नाद एकच. तर मित्रांनो, गट क्रमांक 10 मध्ये किती वेळ आलेली गाडी? 3 नंबर. 3 नंबर. नाव काय होतं? मीर मनोज राऊत, बामणगाव. तर कधीपासून आपण गाडी चालू केली? 3 वर्ष झाली. 3 वर्ष. एकच जोड आहे का? एकच. आणि किती गुलाल झाले बैलांचे? टोटल झाले असतील 15 गुलाल 3 वर्षामध्ये. फक्त 3 ना आले. 3 वेळा हकलले तेव्हा ना आले. 7-8 बनतात, बाकी सर्वीकडे भेट. 7-8चा गुलालाची अपेक्षा आहे अजून तुम्हाला. तर यावर्षी मिळेल अशा शुभेच्छा देतो. आणि ड्रायव्हर आपला केदार होता, काय सांगशील बैलांना? पुढे ना. नाही, बैलांचा काही प्रश्नच नाही. बैल कोणी घातले तरी पण सरळ जाऊन शर्यत आणि कायम काय बसल्यापासून कायम गुलालात आहेत. यावर्षी कुठल्या गटापर्यंत गेले पाहिजे? कमीत कमी अजून 6-7 गट वरती चढले पाहिजे, ही अपेक्षा आहे. आणि नावं काय आहेत बैलांची? बाबूने तो मोहरा. बाबू आणि मोरा. तर अभिनंदन पुन्हा एकदा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. बोला नाद एकच. चालू केलंस? तर मित्रांनो, गट प्री क्वार्टर मध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे गाडी. आणि चिखली मधनर मध्ये 12व्या गटामध्ये पहिली आलेली अंतरात. तर आपल्या इंस्टाग्राम हँडलवर आपण एक रील टाकलेली बघा की कर्नाटक पॅटल मधील गावठी बादल मोरा आणि सागर. ऍक्च्युली याचं नाव सागरच ठेवलेलं आहे. त्या मला कमेंट मध्ये आलेले की श्री नाव आहे, तर त्याच्या जुन्या मालकाकडे श्री नाव होतं मला वाटतं. नवीन म्हणून सागर ठेवलं. तर प्रथमतः अभिनंदन बाबा, दुसरा गुलाल झालेला तुमचा. बाबा मागच्या बघितला असेल व्हिडिओ मध्ये आनंदाश्रू आलेले. काय सांगाल बाबा आज? आज खरोखर मी मनापासून खुश आहे. कारण ह्याच्या अगोदर आम्ही गाड्यांचे बरेच नंबर घेतले, परंतु आमच्या मामाचा एक बैल होता, एक आमचा होता, असं विभागून होता. पण ह्या वर्षी माझ्या मुलाने आमच्या आता स्वतःचे नंबर काढले, त्याबद्दल मला माझ्या या श्रीचा आणि मोराचा खरोखर हेवा वाटतो. त्याच्या गाडीला नाव काय होतं? नाव विवेक हरिश्चंद्र बैकर, केतकी चांगला. तर अभिनंदन पुन्हा एकदा. अभिनंदन पुन्हा एकदा. आणि आज काय सांगेल एक आयोजनाबद्दल आणि शर्यतीबद्दल? आज मला म्हणजे एवढे वर्षात मी 3 वर्ष गाडी हाकलली क्वार्टरला. माझ्या मामाचं चुलत आणि हा आपला मोरा बैल दोघांचे एक. त्याच्याबद्दल मी ह्यासाठी आता मी भरपूर यंदा बैल बदले गेल्या वर्षी, पण मला काय बैल पुरलं नाही. तर यंदा बोल घ्यायचं तर बोलू हाच बैल घ्यायचा. त्याचा ओरिजिनल सी होतं, आपण सागर ठेवलं. घेईन तर तोच, नाही तर आता बोल मोराला हाच बैल आपण लावायचं. लागला मनापासून, माझी हाऊस पण त्याने केली आता भरपूर. तर अभिनंदन पुन्हा एकदा. आणि पुढली जी शर्यत होईल तेव्हा तुला हॅट्रिक, गुलालाची हॅट्रिकचा चान्स आहे. तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. आणि तुम्हाला पण असंच आमची रील काढण्याचा हे मिळू दे, प्राप्त होऊ दे, असं मी परमेश्वराकडे अभिष्ट चिंतन करतो. थँक्यू. तर मित्रांनो, गट क्रमांक 10 ना? 10 मध्ये किती वेळ आलेली आहे गाडी? दुसरी आली. माहित कोणाकडे आहे? विवेक वाकसकर आपला क्लासमेट आहे. शंभू नारायण, बैलांची नाव आहे शंभू नारायण. शंभूला आणला नाही, हा, तो बैजा आहे हा, आणि हा नारायण. बैजा आणि नारायण आहे. तर प्रथमतः अभिनंदन. पहिली सुरुवात आहे की पहिली सुरुवात आणि त्याला पहिला दाखवलं आपण. पहिलंच बंदर होतं त्याचं? पहिलंच बंदर. ओके, तर अभिनंदन सगळ्यांचं. आणि काय सांगेल एकंदरीत शर्यत आणि आजच्या नियोजनाबद्दल? काय ना, गाडी आमच्या मनाप्रमाणे लागली
आणि जसं आमचं पहिलीच आम्ही गाडी ह्या वर्षातली पहिलीच हाकलली, पहिलंच बंदर आमचं हे. त्याच्यामुळं थोडं आम्हाला एक गाड्या धरून यायची आम्हाला फक्त अपेक्षा होती, पण गाडी चांगली पळाली आणि गाडी पहिलीच होती, फक्त पावलामध्ये कमी आली, त्याच्यामुळं गाडी दुसरी आली. रात्रीभर आमचं असं नियोजन झालं की आम्ही उद्या सकाळी 7-8 बंदरला फेरा मारतो फक्त. पण आमचा एक प्रशांत ड्रायव्हर आणि राजन कदमची आम्हाला साथ आहे, ते असल्यामुळे ते बोलले चला आपण गाडी नेऊन तर बघूया काय होते. आणि आता आम्ही आलो 10व्या गटात, आमची गाडी पहिलीच फिरायला होती आणि थोडा आमचा मिसअंडरस्टँडिंग म्हणजे बैल थोडा पाय पुढे मागे झाला, त्यामुळे दुसरी गाडी आली. आम्हाला छान वाटतं. सुरुवात गुलाल आणि झाली वर्षाची. पहिल्याच मैदान आणि पहिल्याच गुलाल आम्हाला जाम आनंद होतो. खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आमची पोरं पण आज आलीच नाही, म्हणजे त्यांना वाटलं पहिल्याच मैदानात जाऊन बघूया कसं वाटते, पण बैलाने आम्हाला जाम येते. फेऱ्याच्या हिशोबातच इकडे आणली. अभिनंदन पुन्हा एकदा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, क्वार्टर फायनल मध्ये द्वितीय क्रमांक आलेली आहे गाडी. तर काय सांगशील, आज अपेक्षा नव्हती तुम्हाला क्वार्टर फायनल गाडी असेल? अपेक्षा नव्हती क्वार्टर फायनलला पडलं, तेवढी आमची मेहनत पण झाली नाही बैलावर अजून. हा समज गेल्या वर्षी हाकलल्या क्वार्टर पर्यंत, पण तो आता नवीनच आहे, 1.5 महिना झाला घेऊन, तरी पण चांगली साथ देते, या बैलासोबत पळतोय. तर शेखर दादा अभिनंदन. जेव्हा पुढली शर्यत असेल तेव्हा नक्कीच हॅट्रिक होईल तुझी. हॅट्रिक होईल आणि तेव्हा आम्ही मेहनत पण जास्त घेऊ. तर आता 1.5 महिना झालेला आणलेला फुल्याला. चांगलं पळतोय. तुला खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. व्हावी तुझी. ओके. आणि यावर्षी जास्तीत जास्त जसा गेल्या वर्षी गुलालामध्ये होता त्यावर आता यावर्षी सुद्धा गुलालामध्ये राहा अशा शुभेच्छा देतो. अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद.